तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। जगाला शांतीचा, समतेचा, बंधुतेचा व न्यायाचा मार्ग दाखवणारे व तसेच 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि 37 बोधिपक्षीय धर्माच्या आधारावर स्वप्रयत्नातून संशोधित करणारे, निर्वाणाचा साक्षात्कार करून निर्वाणाचं संशोधन करणारे, दुःखमुक्तीचं मार्ग दाखवणारे भगवान तथागत सम्यक संबुद्ध, प्रथमतः त्यांना पंचांग प्रणाम करतो, अभिवादन करतो। पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्या अंगावर कधीही सोन्याची पहाट पाहायला मिळत नव्हती, ज्यांच्या माध्यमातून तुमचा माझा सर्वांचा दिवस रोजचा हा सोन्यासारखा उगवतो, ते म्हणजे या द्वितीय बुद्ध शासनातील युगपुरुष, युग प्रवर्तक, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्या धम्म कार्याला समर्पित भाव ठेवतो, व तसेच जोपर्यंत आयुष्याचा श्वास आहे त्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या धम्म चळवळीला अभिवादन करतो, वंदन करतो। ज्यांच्या माध्यमातून मी बुद्धपुत्र आहोत, ज्यांच्या माध्यमातून मला जो काही धम्माचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होते, ते म्हणजे माझे गुरुवर्य उपाध्याय परमपूज्य ज्ञानज्योती महास्तवी। त्यांना सुद्धा अभिवादन करू व पुण्यक्षेत्र असणारा भिक्खू संघ व तसेच धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व आमच्या सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकेंनो, दायक आणि दायकांनो, आजचा दिवस अतिशय महत्वाचा। काही महत्वाच्या गोष्टींवर, बाबींवर थोडासा बोट ठेवतो। आजचा दिवस या आषाढी पौर्णिमेच्या पर्वावर तुम्ही सर्वजण इथपर्यंत जमला आहात, पण तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, दारूच्या या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व दायक दायिका इथपर्यंत जमला आला आहात। उपासकांनी, उपासिकेंनो, जेव्हा जेव्हा या बुद्ध शासनामध्ये ही जी पृथ्वी आहे ना, पृथ्वी ही पृथ्वीच नाही तर कमीत कमी 10,000 चक्रवात हे 6 वेळेस कंपित होतात, 6 वेळेस कंपित होतात, म्हणजे हादरतात। त्यामधलं एक म्हणजे ज्यावेळेस बोधिसत्व जन्माला येतात तेव्हा एकदा ही पृथ्वी आणि 10,000 चक्रवात कंपित होतात, हादरतात। तुम्ही आपल्या भौगोलिक भाषेमध्ये आपण त्याला भूकंप म्हणतो, परंतु आकाशगंगेमध्ये असे अनेक हादरे बसत असतात। पण जेव्हा जेव्हा बोधिसत्व जन्माला येतात तेव्हा एकदा ही पृथ्वी हादरते। एक दुसरं, ज्यावेळेस बोधिसत्व आपलं गृहत्याग करतात त्यावेळेस हे भूमी काय होते, कंपित होते, हादरते। 10,000 चक्रवात पर्यंत ही भूमी कंपित होते।
तिसरं, ज्या वेळेस हे बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात त्यावेळेस ही तिसऱ्यांदा भूमी कंपित होते. आणि चौथ्यांदा ज्या वेळेस हे बोधिसत्व बुद्ध झाल्यानंतर ज्या वेळेस पहिल्यांदा धम्म उपदेश करतात, जिथे धम्मचक्र गतिमान करतात, तेव्हा सुद्धा ही भूमी कंपित होत असते 4 वेळेस. आणि पाचव्यांदा म्हणजे ज्या वेळेस महापरिनिब्बाणाची घोषणा करतात, तेव्हा 5व्यांदा ही भूमी काय होते, कंपित होते. आणि 6व्यांदा म्हणजे ज्या वेळेस भगवान सम्यक संबुद्धाचं महापरिनिब्बाण होते, तेव्हा हे भूमी कंपित होते. या कोणत्याही बुद्ध शासनात घ्या, कोणतंही बुद्ध शासन, तुम्ही पद्मोत्तर बुद्धाचं बुद्ध शासन घ्या, तुम्ही दीपंकर बुद्धाचं बुद्ध शासन घ्या, तुम्ही तर्णंकर बुद्धांचं बुद्ध शासन घ्या, तुम्ही मेदनकर बुद्धांचं बुद्ध शासन घ्या, तुम्ही कोणतेही बुद्ध शासन जरी घेतले तरी कोणत्याही बुद्धाच्या वेळेस ही भूमी फक्त 6 वेळेस कंपित होते, हादरते. फक्त पृथ्वीच हादरत नाही दायकांनो, तर काय हादरते, 10,000 चक्रवाळ हादरतात. त्याचे काही काही वेगवेगळे निकष आहेत. हादरणे म्हणजे निव्वळ नुकसान करणे असं नसते. हादरणं म्हणजे जेव्हा एका बोधिसत्वाचं वजन या एका 32 लक्षण आणि 80 नियोजन युक्त असलेला जेव्हा महापुरुष जन्माला येतो, तेव्हा या भूमीवर वजन येत असते, म्हणून सुद्धा ही कंपित होत असते. काही काही अरकाच्या बाबतीतही ही भूमी कंपित होते, पण 10,000 चक्रवाळ पर्यंत कंपित होत नाही. फक्त पृथ्वी, फक्त भूमी, पृथ्वी ही फक्त कंपित होते. म्हणून आजचा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतात. खऱ्या अर्थाने तुम्ही थोडस जर धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा जर वाचलं तर अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षातही येतात, माहितही येतात, किंवा थोड्या थोड्या गोष्टी माहितही पडतात. मी जेव्हा महामंगल म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जेव्हा वाचन करतो, तेव्हा हे जेव्हा 5ही भंतेजी जे आहेत, कौलिन्य, अश्वजी, महानाम, वप आणि बद्धी, ह्या 5ही भिक्षूंच्या चित्ताच्या चेतने संदर्भात मला नेहमी गांभीर्याने प्रश्न पडतो की ज्या वेळेस सम्यक संबुद्ध धम्मचक्र गतिमान करतात, तेव्हा कौलिन्य भंतेजीचं चित्त कसं होतं. कारण आपण विचारच करू शकतो, पण जे व्यक्ती पहिल्यांदा, कारण अनेक त्या दिवशी मी हिंगणघाटला कार्यक्रमाला गेलो असताना देसना झाल्यानंतर मी अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर एका गायिकेने मला फोन केला, भंतेजी तुम्ही सांगितलं म्हणतात, पण त्या गायिकेने एक प्रश्न असा केला की भंतेजी उद्याचा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, ही गोष्ट खरी आहे, पण हे 5ही परिव्राजकांनी बुद्धाची वाणी प्रथम ऐकण्यासाठी काही संकल्प घेतला होता का. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं, गायिके हा संकल्प जो आहे, कारण पहिल्यांदा भगवान बुद्धांची वाणी ऐकण्यासाठी एकाच जीवनाची पारवी लागत नाही. आता दायिकांना वाटत असेल आज ह्या पुष्पांनी दान दिलं म्हणजे संपलं, असं नाही. एकाच जीवनाची पारमिता नाही, कमीत कमी 1,00,000 कल्पाची पारमिता पाहिजे. जेव्हा कुठं सम्यक संबुद्धांची धम्मदेशना पहिल्यांदा ऐकता येते, पहिल्यांदा ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झालं आणि लगेच 5ही पंचवद्य भिक्खूंना. सर्वात आधी तर अनेक गोष्टी होत्या की बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर भगवान सम्यक संबुद्धांनी एवढे दिवस का थांबले, याचं एक
मार्मिक आशय वेगळा होता, दायका वेगळा होता. कारण भगवान बुद्धांना हाही प्रश्न पडला, मी जे काही धम्म सांगेल तो धम्म आमच्या दायक दायिकेंना, लोकांना, सर्वात आधी तर लोकांचा विचारच केला नव्हता. सर्वात आधी कोणाला सांगू हा विचार केला. मग सर्वात आधी ज्यांनी पहिलं ध्यान शिकवलं, आठवं ध्यान शिकवलं, त्यांच्याकडे गेले, संजयकडे, रामभूतांकडे. तर बघितलं तर ते दोघे पण त्यांचं मरून गेले होते, दिवंगत झाले होते. मग सांगावं तर सांगावं कोणाला? आणि सर्वात महत्वाचं, जर धम्म मी सांगितलं तर लोक अचूक पद्धतीने ऐकतील की नाही, हा त्यांचा महत्वाचा भाग होता. म्हणून त्या अनुषंगाने भगवंतांना, भगवंताचं चित्त समजण्यासाठी उत्तम असे 5 पंचवग्य भिक्खू भगवंतांनी प्रथमतः त्यांची निवड केली. कारण बुद्धांनी निवड करत असताना निवड फक्त असा आपल्याला कधी कधी वाचन करतो, त्याच्यात फक्त एवढंच लक्षात येते की भगवंतांनी 5 परिव्राजक भिक्षूंकडे फक्त बोट दाखवला. दायकांना तसं नाही. भगवंत जेव्हा ध्यान करायचे, ध्यान करता करता तपासायचे की आज खऱ्या अर्थाने माझा धम्म कोण ऐकू शकतात? या उपासिका ऐकू शकतात, हे भिक्षू ऐकू शकतात, हे उपासक ऐकू शकतात. मग त्यांनाच भगवान बुद्ध तसा सद्धम्म सांगायचे. असो, आजचा आषाढी पौर्णिमेचा दिवस आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हाच तो आषाढी पौर्णिमेचा दिवस होता. या दिवसाला खऱ्या अर्थाने शुद्ध धनाचा जन्म सुद्धा या आषाढी पौर्णिमेलाच झाला. तो दिवस म्हणजे या आषाढी पौर्णिमेचा दायका. तुम्ही विचार जरी केला म्हणजे आपण फक्त म्हणू शकतो, कारण त्या शुद्धोदन राजा जो आहे ना, ह्या शुद्धोदन राजाला सुद्धा एवढ्या परिपक्व बाळाला जन्म देण्यासाठी त्यालाही पारमितेची गरज पडू लागली. सर्वात महत्वाचं एक की याच दिवसाला आषाढी पौर्णिमेला शुद्धोदन राजाचा जन्म झाला. 1 नंबर. दुसरं, आज तो दिवस होता. याच दिवसाला ज्यावेळेस अनेक लोकांनी सांगितलं की महामाया आता तुझ्या गर्भामध्ये बाळ झालेला आहे, मग याच तो दिवस होता आषाढी पौर्णिमेचा. याच दिवसाला महामायाचं गर्भमंगल विधी सुद्धा याच दिवसाला करण्यात आलं. तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमेचा. याच दिवसाला तिला स्वप्न सुद्धा याच दिवसाला आलं. जेव्हा ती स्वप्नात होती तेव्हा बघत होती, संकल्प करत होती. स्वप्नातही संकल्प करणारे दायक दायिका आहेत, ज्याला सती संप्रजन्य म्हणतो आपण. जे व्यक्ती कधी कधी बोलता बोलता सुद्धा सजग असतात. एक बर्माचे भिक्षू होते, ते बोलता बोलता सुद्धा ध्यान करायचे. बोलता बोलता, जे नेहमी सती संप्रजन्यामध्ये राहायची. तर महामाया ना सुद्धा स्वप्न की मी माझा मुलगा जो जन्माला येईल तो कसा जन्माला येईल, ती संकल्प तिथून करत असायची. तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमेचा, जो म्हणजे गर्भमंगल विधीचा दिन म्हणजे आषाढी पौर्णिमेलाच. तिसरं, आज तो दिवस होता. या दिवसाला आज बोधिसत्व सिद्धांत गौतम याच दिवसापासून 7व्या वयाच्या 7व्या वर्षी ध्यान करण्याची सुरुवात जर केली असेल ना, तर तो दिवस म्हणजे हा आषाढी पौर्णिमेचाच. याच्या आधी करत नव्हते. वयाच्या 6व्या वर्षी नाही, 7व्या वर्षीपासून पहिल्यांदा ध्यानाची सुरुवात केली. तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमेचा. किती झाले जी?
तीन, चौथं, आज तो दिवस आहे. या दिवसाला बोधिसत्व सिद्धांत गौतम यशोधरेला आणि राहुलाला बघून आपला गृहत्याग करून महानिष्कम्य पारमिता परिपूर्ण करून हे सर्व संसार करून म्हणजे गृहस्थ जीवन संसार करून श्रमवेश धारण करून म्हणजे महानिष्कम्य पारमिते परिपूर्ण करण्याचा जर कोणता दिवस असेल तो म्हणजे या आषाढी पौर्णिमेचा. आता महानिष्कम्य पारमिता म्हणजे खूप असंख्य मोठी पारमिता आहे. आता तुम्ही सुद्धा आपलं घर सोडून आलेत ना काही दिवसासाठी, काही वेळासाठी, तर समजायचं तुमचंही काहीतरी प्रमाणात निष्कम्य पारमिता परिपूर्ण झाली. पण जे जे बुद्ध होणारे असतात त्यांच्या बाबतीत फक्त महानिष्कम्य पारमिता लागत असते बोधिसत्वाच्या बाबतीत. आता ते झाल्यानंतर भगवान तथागत सम्यक संबुद्ध हाच तो दिवस होता. याच दिवसाला भगवंत सम्यक संबुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणजे काय केलं? भगवंतांनी सर्वात महत्वाचं लोकांना शील सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जर वाचाल तर त्याच्यामध्ये शील पहिल्यांदा सांगितलं. मग समाधी पण आहे आणि प्रज्ञा पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे भगवान बुद्धांनी शील सांगितलं. नंतर चार आर्य सत्य आर्यठांगिक मार्ग आणि हळूहळू बोधिपक्ष धर्म त्या संपूर्ण जर बघितलं तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आहे. आणि प्रज्ञेचा महत्वाचा भाग भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे सांगितला आहे. तो दिवस म्हणजे आजचा धम्मचक्र प्रवर्तन दिवस. आणि अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे वर्षवासाची सुरुवात आजपासून. अनेक दायक दायिका आहेत. मी अनेकदा बोलत असतो की दायक दायिकेंना कधी कधी चुकीचे काही गैरसमज होत असतात. एकमेकांची परंपरा घरची असते तर तीच आपण चालवत असतो. मी नेहमी सांगतो दायकांना वर्षवास हा फक्त भिक्षूंचा असतो, उपासक उपासिकेचा नसतो. समजलं? काही काही उपासिका लईच लावायला येतात. भंतेजीने विचारलं काऊनजी वर्षवास आहे ना? भंतेजी म्हणतात हो का? हो म्हणते. मग किती दिवस? 3 महिने राहते. भंतेजी म्हणते आमचा वर्ष. बाबा मी म्हणलं तर लई कठोर. भंतेजी काहीच खात नाही म्हणते आम्ही. अजिबात काहीच खात नाही 3 महिने. अजिबात उपासक उपासिका मस्त सांगतात. आणि भविष्यानं कोणी जर जेवणाचा डब्बा जर आणला बाजूले, बाई किती पोळ्या आणलीस म्हणते, कोणती भाजी बनवली, कोणतं लोणचं हो, असं चिंतन म्हणून करणं म्हणजे तरी सुद्धा उपोषण करून आहे. काही काही उपासिकेला वाटते की मी उपोषण घेतो. पण जे व्यक्ती कधी कधी बोलत असतात की मी उपोषण करतो आणि कोणी जर उपोषण झाल्यानंतर जेवणा संदर्भात जरी चर्चा करत असेल तरी सुद्धा उपोषण तुटते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भिक्षूंनो 12च्या नंतर तुम्ही कोणतीच वस्तू खायची स्वीकारू नका, दान स्वीकारू नका. फक्त पिण्याचं पाणी तुम्ही स्वीकारू शकता, ते गिलान पच्च्या म्हणून. पण तुम्ही अजिबात असं कोणतंही खायची वस्तू घेऊ नका. जर घेत असाल तर तुमचं सुद्धा उपोषण तुटते. आता कसं उपासिका तुमच्यापेक्षा आम्ही मुलं उपासिका आणतात ध्यान भरते म्हणतात काही फरक नाही पडायची म्हणते. आता धरत पण देऊन टाकतात. आता आम्ही म्हणतो कधी कधी नाही म्हणतो. म्हणते जास्त हुशार आहे म्हणतात, कधी कधी जास्त अहंकारी आहे म्हणतात. आता उपासिकेने कसं सांगावं बाबा? तर दायक दायिका यांनी बाबतीत कधी कधी कटाक्षाने बघत नाही, तपासत नाही.
त्याच्यातून त्यांचं अनेक काही गोष्टी असतात, त्या गोष्टीतून त्यांना असं वाटते की आम्ही उपोषणाचं पालन करतो. हा, हे जे उपोषण आहे हे उपोषण अतिशय महत्वपूर्ण आहे. पण बुद्धाच्या कालखंडात 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस, 28 दिवस अशा 7-7 दिवसाच्या याच्यानी भगवान बुद्धाच्या कालखंडात उपोषण धारण करायचे दायक दायिका. आणि काही दायक दायिका तर एक महिना उपोषण धारण करायचे. पण ते उपोषण करत असताना त्यांचं उपोषण करत असताना आर्य उपोषणाच्या अनुषंगाने ते आचरणशील असायचे. कधी कधी आपल्याला वाटते की आपण आर्य उपोषण पालन करतो, पण दायकांना तसा गैरसमज होतो, ते गोपाळ उपोषणच पालन करतात, काय ते आर्य उपोषण पालन करत नाही. कारण मी नेहमी बघतो दायकांना, आणि नेहमी दायक दायिका जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा माझं डोकं लवकरच काम करते. मी तेव्हाच त्यांना सांगतो की ह्या उपोषण जे आहे हे आर्य उपोषण नाही, हे गोपाल उपोषणामध्येच मोडते. तरी दायक दायिकांनो, आजचा वर्षवास म्हणजे खऱ्या अर्थाने भिक्षू संघाच्या वयाची जर मोजमाप होत असेल तर त्या वर्षवासावरून होत असते. सर्वात महत्वाचं, एखादे भिक्षू ज्येष्ठ भिक्षू असेल किंवा कनिष्ठ भिक्षू असेल तर ते सुद्धा उपोषण म्हणजे वर्षवास करत असताना ते विचारलं जाते की भंतेजी तुमचे किती वर्षवास झाले. जर त्या भंतेजींचे वर्षवास जास्त असतील तर एकमेकांना आदरयुक्त, सत्कारयुक्त अभिवादन करून त्यांना त्या कनिष्ठ वरिष्ठाच्या रांगेत बसायचं असते किंवा राहायचं असते. हे यासाठी नसते की फक्त सिनियरिटी गाजवण्यासाठी, असं काही नसते. त्यांच्या केलेल्या त्यागाचा गौरव म्हणजे ते खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान राखला जातो, ते महत्वाचा एक भाग असतो. दायक दायिकांनो, या वर्षवासाच्या कालखंडात अनेक उपासक उपासिकेंना प्रश्नचिन्ह असतात. काल हिंगणघाटला गेलो मी, त्या दिवशी कालच गेलो. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापनेसाठी मी काल गेलो. मी साधं उपासिकेंना प्रश्न विचारले, साधे प्रश्न विचारले, काय खूप काय जोमाचे, खूप टोकाचे काय विचारले. उपासिकेंना फक्त सहज विचारलं की दायकांनो, तुमची बुद्धांवर श्रद्धा ही कशा पद्धतीची आहे? ही सम्यक श्रद्धा आहे की मिथ्या श्रद्धा आहे? तर दायक दायिकेंनी सर्वांनी सांगितलं की भंतेजी, आमची श्रद्धा ही सम्यकच आहे. आता दायक दायिकेला हेही समजत नाही की सम्यक श्रद्धा कशी असली पाहिजे आणि मिथ्या श्रद्धा कशी असली पाहिजे. जर सम्यक श्रद्धा जर असेल दायकांच्या चित्तात, तर दायक दायिका धम्मदेशनायकांनी किंवा बुद्धवाणी आयुक्तांनी अजिबात झोपा काढणार नाही. पण ते ध्यान करत करत आपल्या चित्ताला समाहित करत ते व्यक्ती, तो दायक, तो उपासक बरोबर प्रज्ञायुक्त चित्तातूनच स्वतःला तपासत असतो की खऱ्या अर्थाने मी योग्य पद्धतीने धम्माला अनुसरत आहे की नाही, तो तपासला जातो. वर्षवासाचा वेळ आहे, कालखंड आहे. उपासिकेने जास्त वेळ लावली, आता झाले वेळच होत आहे, पण माहित होता वेळ कमी होणार आहे, म्हणून मला काही विशिष्ट विषयावर बोलण्याला काही हे नाही. तर मी राजा शुद्धोधनाच्या संदर्भात थोडंफार काही बोलणार होतो, कारण अतिशय महत्वाचं होतं. कारण एखाद्या बोधिसत्वाचा वडील साधारण नसते आणि गर्भमंगल विधी अनेक उपासक उपासिका आपल्या घरी गर्भमंगल विधी करत असतात.
पण त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता माझ्याकडे काही वेळ नाही, कारण इनमिन आता 10-11 मिनिटामध्ये भंतेजी येतील, कारण त्यांना वेळ दिला पाहिजे. तर म्हणून तरी ताईकांनो समजून घ्या, हा वर्षवास काही असाच तयार झालेला नाही. या वर्षवासाच्या कालखंडात, भगवंताच्या कालखंडात काय व्हायचं, अनेक लोकांना प्रश्नचिन्ह उपस्थित असतात. म्हणून या प्रश्न जरी असतील पण श्रद्धा मात्र आपली सम्यकच असली पाहिजे. मी काल हिंगणघाटच्या लोकांना लई सोपे प्रश्न विचारले, पण त्या उपासिकेला सांगताच आलं नाही. बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना होती, या अनुषंगाने मी त्यांना विचारलं. मी सहजरित्या त्यांना हे विचारलं की तुम्हाला माहित आहे का, भगवान बुद्धाचं ज्यावेळेस महापरिनिब्बाण झालं त्यावेळेस भगवंतांना कसं पेटवण्यात आलं, त्यांची दहनविधी कशी करण्यात आली. काही दायकांना हेही माहिती नव्हतं की भगवंतांनी शरीर सोडल्याच्या नंतर 7 दिवस बुद्धाला ठेवण्यात आलं. 7 दिवस ठेवण्यात आलं. पण दायकांना हे समजून घ्या, ज्या वेळेस तथागत सम्यक संबुद्ध आपले पापण्या लावत पर्यंत त्यांचं डोकं कोणत्या दिशेने होतं, त्यांची पाय कोणत्या दिशेने होते, त्यांच्या बोटांची ठेवण कशी होती, इथून जरी निरीक्षण केलं तरी धम्म बुद्धांप्रती अटूट श्रद्धा उत्पन्न होते. महासती पठ्ठाण सूक्त जर वाचलं तर अटूट श्रद्धा उत्पन्न होते की भगवंत शेवटच्या क्षणापर्यंत किती करुणामय चित्त होतं त्यांचं. तर काल हिंगणघाटच्या उपासिकेंना अजिबात कळलं नाही. मी विचारच करत बसलो, बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि दायकांना अजूनही माहिती नसेल तर सद्धम्माचा लाभ तरी कसा होईल त्यांना. म्हणून दायकांनो आपली श्रद्धा आहे ना, ही सम्यक असली पाहिजे, मिथ्या नाही. आणि ही जर श्रद्धा सम्यक असेल तर तुम्हाला एक एक क्षणाचा खूप मोठा लाभ होईल. जसं अनेक दायकांना वाईट वाटते, अनेक दायकांना असं वाटते या उपासिका समोर बसल्यानं म्हणजे आमच्यावर ओरडत आलं, म्हणजे जसं काही याने विकतच घेतलं. आता भालचक्र आईने म्हणलं, पण एक उपासिका बरोबर करत त्या किचन पर्यंत गेली आणि मी तिथं किचन जवळ गुलाबजामुनचे पॅकेट देत होतो. आता देता देता त्या उपासिका म्हणते, याने वाटतेच म्हणते की याने विकतच घेतलं, असे बोलतात म्हणते. त्या उपासिका बसतीलच बसून आजूबाजूला. पण त्या दायकांना मी सांगतो, असं काही बोलणं हे नाही. आणि ते काय भालचक्र आहे असे शब्द जरी त्यांचे झाले असले पण मनातून त्यांची लई मैत्री आहे. वास्तविकता त्यांना असं वाटते की हा जो पहिला दिवस जो असतो ना वर्षवासाचा, या अमरावतीच्या उपासक उपासिकेचा असतो. त्यांनी संकल्प केला आणि प्रत्येक वर्षाला एक एक संकल्प करत असतात त्या दायिका. प्रत्येक वर्षाला. त्याच्या मागच्या 2-3 वर्षाआधी त्यांनी एक सुंदर पिण्याचा पाण्याचा वॉटर फिल्टर दान दिला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी अशीच लाईन जात होती, चक 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 चक. उपासिकेला वाटलं भंतेजीने जास्त अंधारात राहा लागत आहे, उपासिकेने जास्त जोर लावला आणि हे संपूर्ण जे सोलर आहे ते त्या दायिकेने दान दिलं. म्हणजे अमरावतीच्या दायिकेने प्रत्येक वर्षाला ते एक एक सम्यक संकल्प करत आहे आणि ते संकल्प करून. पण असंही नाही बरं का की ते दान देत आहेत म्हणून भंतेजी त्यांनी नवीन तारखा देतात, असं काही नाही. त्यांची ही तारीख सामूहिक तारीख आहे. म्हणजे ज्या वेळेस पासून ह्या दायिका अमरावतीच्या वर्षवासाच्या अनुषंगाने आम्ही गेलो असताना तेव्हापासून जुळले, तर तेव्हापासून त्यांनी सम्यक संकल्पच केला आणि ते तेव्हा
जेव्हा जेव्हा त्यांना तो अवसर प्राप्त झाला तेव्हा तेव्हा त्यांनी ते कुशल कर्म संपादित करण्याची ती भूमिका त्यांनी वठवली. आता बघा, मला लईच बिल याद होतं, 40,000 रुपये महिन्याचे याद. या उपासिकेंनी त्यांच्या चित्तात उत्पन्न आलं, आता लईच कमीच येते म्हणा, कमीच येते, एकदमच कमीच येते, तर म्हणजे काहीच येत नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. तर या दायिकेंनी कुठेही केलं असेल पण कुशल कर्म संपादित केले. आता इलेक्ट्रिक मध्ये लाईन जर गेली जात असेल आणि तुम्हाला जर उजेड दिसत असेल तर हा बोट सरळ अमरावतीच्या उपासक उपासिकेंना दाखवायचा. आणि ते प्रत्येक वेळेस या आषाढी पौर्णिमेच्या प्रथम दिवसाला त्यांचा संकल्प आहे. मी मागच्या वेळेसच विचारलं होतं, हा संकल्प किती दिवस चालला, तर जेव्हापर्यंत भंतेजी आम्ही आहोत तेव्हापर्यंत हा संकल्प आहे की आम्हाला पहिला दिवस आम्हाला तुम्ही देण्यात यावा. मी मागच्या वर्षी बोललो होतो, थोडा कमी जास्त झालं तर जमेल का, पहिला दिवस नाही तुमच्याचकडे असतो, तुम्हाला दुसरा दिवस मिळेल तर चालेल का. तरी त्याही गोष्टीला त्या ऍग्री होत्या की भंतेजी आम्हाला फक्त एक वेळ पौर्णिमा किंवा अमावस्येची संधी प्राप्त झाली पाहिजे, तो त्यांचा उद्देश असतो. आणि तरी सुद्धा त्या दायिका उत्तम पद्धतीने त्या भिक्षू संघासाठी हे पुष्पदान, पाणीदान, बुद्धमूर्ती दान, चिवरदान, अष्टपरिष्कार दान, गिलानपच्चया दान, वैसज्य दान, नाना विधीचं दान त्यांनी आपल्या सोबत आणलेलं आहे. आणि ते उद्या सकाळी ते दान करत असतात. आणि उद्या सर्व उपासक आणि उपासिकेंनी उद्या तुमच्या सर्वांचं, भंतेजीचंही आहे, सर्व भिक्खू संघाचं व तथा सर्व उपासक उपासिकेंचं भोजनदानाची सुद्धा व्यवस्था या अमरावतीच्या दायिकेंनीच केलेली आहे. तर म्हणून सर्व उपासक उपासिकेंनी, दायिकेंनी तुम्हाला यासाठी त्यांनी बोलत आहेत की या भिक्षू संघ जोपर्यंत जात नाही या फुलांवरून, कारण तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काही उपासक उपासिका पुण्यक्षेत्र नाही आहे. काही उपासिकेला वाटत असेल की मी पुण्यक्षेत्र आहो, अजिबात नाही. काही उपासिकेला वाटत असेल मी 800 पालन करतो तर अजिबात पुण्यक्षेत्र आहो, नाही, अजिबात नाही. जर तुम्हाला पुण्यक्षेत्र ओळखायचं असेल तर संघवंदना बघा. आणि संघवंदना जो व्यक्ती म्हणत असतो, बोलत असतो, त्याला खऱ्या अर्थाने पुण्यकर्म म्हणजे काय आहे याची सर्वात महत्वाची महत्ता समजते. कोणी गृहस्थ असेल, कोणी आशिक ग्रहण करणारा जरी असेल तरी पुण्यक्षेत्र नाही. जो काशाय चिवरधारी आहे. आणि तुम्ही म्हणाल भंतेजी कसं, कारण त्यांच्या निष्कम्य पारमिता परिपूर्ण झाल्या. काही म्हणत जरी असतील की भंतेजी आम्ही काही दिवस पांढरे वस्त्र धारण करून घराच्या दिवस राहतो ना, तरी आमचं नाही, तरी होत नाही. कारण त्याच्यासाठी त्या पुण्यकर्म, ते पुण्यक्षेत्र बनण्यासाठी हे काशाय चिवरच अंगावर लागते. ते काशाय चिवरच अंगावर लागते, ते भिक्षा पात्र सुद्धा लागते, ते मुंडन सुद्धा लागते आणि ते गुणधर्म सुद्धा लागतात. एकाच जन्मातला संकल्प नसतो. आता बघा ना, हे सर्व उपासक उपासिका आहात. आणि तुम्ही जरी सर्व उपासक उपासिका जरी असाल तरी एक समजून घ्या, इथे काही भंतेजी भिक्षू आहेत आणि तुम्ही सर्व नाही आहात. का नाही आहात? कारण याचं कारण असं की तुमचं पुण्यकर्म थोडं तरी कमी आहे, तुमच्या निष्कर्म पारमिता परिपूर्ण नाही, म्हणून तुमचं गृहत्याग अजूनपर्यंत तुम्ही केलाच नाही. प्रत्येकाचे वेगवेगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतील, पण त्यासाठी कुशल कर्माची सर्वात मोठी गरज असते. या कुशल कर्माला म्हणून आणि प्रत्येक ज्या उपासक उपासिका आहेत, मी असं म्हणत नाही की आमच्या अमरावतीच्याच दायिका हे करतात. माझं असं कोणाला मागे पाडणं किंवा पुढे घेणं असं माझं
प्रथमतः उद्देशच नाही. इथं येणारा कोणताही व्यक्ती जरी असेल, मग तो लहानातला लहान व्यक्ती असेल आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती, त्यांनी आपल्या शुद्ध चित्तातून एक पाण्याची बॉटल जरी दान आणली असेल तरी पण त्याच्या चेतना जर उत्तम असतील तर त्याचं दान उत्तम दान ठरते. पण काही दायिका भंतेजीला दाखव आणत असतील, भंतेजी चिवर घेतलं, भंतेजी भिक्षापात्र घेतलं, भंतेजी अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा, असं म्हणून जर दान देत असतील तर समजून जायचं हे 3 प्रकारचं दान समजलं जाते. उत्तम दान हे खूप वेगळं दान असते. हे एवढंसं पुष्प जरी दान दिलं पण चित्ताची चेतना जर उत्तम असेल तर लाभ खूप सर्वात मोठा होत असतो. म्हणून या वर्षवासाच्या कालखंडात, भगवंताच्या कालखंडात आधी हा वर्षवास अजिबात नव्हता. हे 3 महिने हे वर्षवास काही नव्हते पडलं होतं. जेव्हा हे पंचवर्गीय भिक्खू बनलेत ना, तेव्हा वर्षवास वगैरे काही नव्हतं. पण त्याचं कारण केव्हा, जेव्हा जेव्हा भिक्खू संघाची मग हे 5 भंतेजी, नंतर मग यशचे 4 मित्र, त्याचे नातलग, असे करता करता 61 जेव्हा भिक्खू संघ वाढला आणि वाढल्यानंतर हळूहळू जेव्हा भिक्खू संघ खूप जोमाने वाढत गेला, म्हणजे एक भगवान बुद्ध जर समोर आले तर 1000 भिक्खू त्यांच्या मागे राहायचे. आणि त्या कालखंडात रस्ते वगैरे तेवढे काही नव्हते. मग इकडे तिकडे जायचं असेल तर कसं जायचं? मग हे भिक्षू लोक काय करायचे? हे भिक्षू लोक त्या शेतातून जायचे आणि शेतातून जाता जाता उपासक उपासिकेनो, शेतातून जाता जाता जे शेतकरी बंधू असायचे ते खूप चिडायचे. ते म्हणायचे, अरे आम्ही कष्टातून श्रमातून हे आमचं बी पेरतो आणि हे भिक्षू लोक पायदळी तुडून आमचं पेरलेलं बी याला उद्ध्वस्त करतात. ही एक बाजू. दुसरी बाजू म्हणतात की भगवान बुद्ध सर्व प्राण्यांबद्दल मैत्री करतात. मग हा भिक्षू या पाण्यातून, या जमिनीतून चालत असतील, अनेक छोटे छोटे जीवजंतू आहेत जे पाण्यामध्ये बाहेर पडतात. त्या भिक्षूंचे पाय त्याच्यावर पडतात आणि ते प्राणी मरून जातात. मग काय त्या भिक्षू संघाचा दोष होत नाही का, असा प्रथमतः भगवान बुद्धाला सवाल, म्हणजे प्रश्न त्या उपासकांनी केला होता भगवान बुद्धांना. आणि काही शेतकरी लोक आले आपले प्रॉब्लेम घेऊन बुद्धांकडे, भगवान तुमचे भिक्षू जर नेहमी असेच जर आमच्या शेतीतून चालत असतील तर आम्ही जगावं की मरावं, हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भगवंतांनी त्या पहिल्यांदा भगवंतांनी भिक्षूंना बोलवलं आणि म्हटलं, भिक्षूंनो यानंतर एक लक्षात ठेवा, आता जेव्हापासून पावसाची सुरुवात होते आणि जेव्हापर्यंत पाऊस संपते तेव्हापर्यंत भिक्षूंनो तुम्ही एका ठिकाणी राहून काय करा, विहार करा. एका ठिकाणी राहून तुम्ही निवास करा. एका ठिकाणी राहून तुम्ही अधिष्ठान घ्या. एका ठिकाणी राहून तुम्ही शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करा. एका ठिकाणी राहून ज्या लोकांना दानशील भावनेचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होत नाही, त्या लोकांना, त्या उपासकांना, त्या दायकांना या वर्षवासामध्ये, या 3 महिन्यात त्यांना ती संधी प्राप्त करून द्या. तो दिवस म्हणजे या वर्षवासाचा. दायकांनो, या वर्षवासाच्या दिनाच्या पर्वाच्या निमित्ताने, या वर्षवासाच्या निमित्ताने अनेक दायक दायिका, उपासक आणि उपासिका पहिल्या दिवसाला शील ग्रहण करतात आणि काही उपासक उपासिका 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस, 28 दिवस आणि काही दायक दायिका 40-40 दिवस उपवासाचं पालन करतात. पण उपवास पालन करत असताना दायकांनो, आपण स्वतःला तपासण्याची ही सर्वात मोठी गरज आहे. काही उपासक उपासिकाला वाटते
पांढरे कपडे घातले ना आता उपोषणच आहे ना, तसं नाही. सर्वात मोठं वादळ चित्ताच्या चेतनेचं. जोपर्यंत चित्त आपलं तयार होत नाही, मी उपोषण योग्य पद्धतीने पालन करत आहे. कारण चित्ताचा आहार सर्वात मोठा आहार आहे. शरीराचा आहार एका बाजूला ठीक आहे, पण चित्ताचा आहार सर्वात कठीण. जोपर्यंत हे चित्त म्हणत नाही, मग सर्वात आधी तर गोपाल उपोषणच चांगल्या पद्धतीने आचरण करण्याची शैली निर्माण करा. हळूहळू निग्रस्त होईल आणि मग आधी उपोषणामध्ये वाटचाल करा. पण त्याच्यासाठीही ज्यांचे गोपाल उपोषण पक्के राहतील तोच निग्रस्त उपोषणामध्ये तो चित्ताची चेतना तयार करेल, तशी तयार होईल. अन्यथा होणार नाही. तुम्ही कितीही म्हटलं की मी भंतेजी गोपाळ मधून डायरेक्ट आर्य उपोषण करतो, कधीच जमणार नाही, अजिबात नाही. हा क्रमच नाही बुद्ध शासनाचा. पहिले गोपाळ उपोषण, मग निग्रस्त उपोषण आणि त्यानंतर मग आर्य उपोषण. ह्या तिन्ही गोष्टीतून, कारण हळूहळू चित्ताची चेतना हे बदलत असते आणि तेव्हा हळूहळू तो व्यक्ती दायिका उपोषण पालनही करत असतात. अनेक दायिका आज उपोषण ग्रहणही करतील, पण रोज तपासलं पाहिजे की मी माझ्या हातातून, मग ते काया असो, वाचा असो, मन असो, काही जरी असो, ते तपासलं पाहिजे की ते योग्य पद्धतीने होत आहे का. नाही होत असेल तर त्याच्यावर आपल्या कल्याण मित्राला, आपल्या गुरूंना त्याच्यात विचारलं पाहिजे की नाही होत आहे, याच्यात काय पुन्हा अभ्यास पूर्ण हे करू की उपोषण पक्क होईल. ज्यांचं उपोषण पक्क राहणार नाही त्याला शीलही समजणार नाही, आणि ज्याला शील समजणार नाही तर समाधी लागणार नाही. समाधीत नाही लागली ना तर प्रज्ञात्मक कामच आपण करू शकत नाही. हे सर्वात मोठं भाग. दायकांनो, तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी एक आजचा जो धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस जो आहे, जो खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही बघतो त्या 5 पंचमज्ञ भिक्खूंना धम्म उपदेश, हे साधारण ही बाब नाही की तुमची आमची फक्त एक म्हणतो आपण की धम्मचक्र प्रवर्तन फक्त साधा आहे, साधं म्हणून दिलं, याला नसेल दायकांनो. सर्वात महत्वाचं तर एक समजून घ्या, ज्यावेळेस सिद्धार्थ बोधिसत्वांनी आपलं सुजाताची खीर ज्यावेळेस ग्रहण केली, आणि ग्रहण केल्यानंतर हे 5ही परिव्राजक जे होते ना, कौंडिन्य, अश्वजित, महानाम, बप्पा आणि भद्दिय, हे 5ही जे परिव्राजक होते ना, या 5ही परिव्राजकांच्या या सम्यक संबुद्धाच्या संदर्भातले भाव बदलले होते. या बोधिसत्वाच्या संदर्भातले भाव बदलले होते. आणि सर्वात जास्त कोणी जर सिद्धार्थ बोधिसत्वाला शिवाय जर कोणी देणार असेल तो म्हणजे कौंडिन्य बनते. सर्वात जास्त शिवाय देणारा आणि सर्वात जास्त तापट आणि मुजोड कोण असेल ना तर भद्दिय बनतेजी. सर्वात तापट आणि मुजोड, अजिबात ऐकत नव्हते. आणि हळूहळू मग ज्यावेळेस सम्यक संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर चिंतन केलं की मी जो काही धम्म सांगणार आहे लोकांना ते लोक ऐकतील की नाही, आणि ऐकलं तर कोणाला सांगू. तर भक्तांना चिंतन आलं की मला ज्यांनी पहिलं ध्यान आणि 8वं ध्यान शिकवलं मी पहिले त्यांनाच सांगतो. एवढं झालं होतं की सम्यक संबुद्ध गेले सुद्धा होते, पण माहिती पडलं की त्यांनी ते मरून गेले. मग आता मी सांगू तर सांगू कोणाला. मग मी या 5 परिव्राजकाला, आता हे 5 परिव्राजक जे होते हे या सारनाथला, या वाराणसीला, या सारनाथला ते ध्यान करत होते. आणि ध्यान करता करता त्या वैशाख पौर्णिमेपासून काही दिवस दायकांनो, काही दिवसाच्या नंतर भगवान तथागत सम्यक संबुद्ध पायदळ प्रवास करत 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 गयेपासून 250 किलोमीटरचं अंतर आहे, गयेपासून वाराणसीला सारनाथला भगवान सम्यक संबुद्ध आले.
आणि ज्यावेळेस सम्यक संबुद्ध या सारनाथच्या भूमीला येतात, हे पाचही परिव्राजक वेगवेगळ्या पद्धतीचं ध्यान करत असतात. आणि ध्यान करता करता सर्वात पहिले नजर जर कोणाची पडत असेल तर ती म्हणजे अश्वजी. सर्वात पहिले नजर अश्वजित भंतेजींची नजर पडते आणि अश्वजित भंतेजी म्हणतात, कौंडिन्य भंतेजींना म्हणतात कारण कौंडिन्य भंतेजी जे असतात ते ज्येष्ठ असतात, ते सिनियर असतात. कौंडिन्य भंतेजींना म्हणतात, अरे आपण जिथे काही दिवसाआधी ज्यांना महाश्रमण गौतमांना सोडून आलो होतो, ते महाश्रमण गौतम आपल्या बाजूने येत आहे. तर तेवढ्या भंतेजी काय म्हणते, लक्षात ठेवा म्हणते, एकही जण त्या महाश्रमण गौतमाला विचारायचं नाही म्हणते. आता भरतीला म्हणते, आता कौंडिन्य काय म्हणतात, एकही जण पाय धुवायला पाणी नाही द्यायचं, एकही जण त्यांची बॅग नाही पकडायची, बसायला तर हे म्हणायचंच नाही. असं या पाचही लोकांची मतमतांतर बदलवणारा जर कोणी असेल त्याच्यामधला एक कौंडिन्य भंतेजी. आणि मग बघितलं जसं बुद्ध असतात आणि बुद्धांची शैली ही वेगळी असते. बुद्ध जेव्हा केव्हा आपल्या सोबत चालत असतात, जिथेही जात असतात, तर त्यांचं जे वलय असते, त्यांचा जो प्रभाव असतो तो त्यांच्या सोबत येत असतो. आणि त्यांच्या प्रभावाच्या अनेक दायिका म्हणतात की भंतेजी भगवान सम्यक संबुद्ध चालत आहेत आणि चालता चालता एखादी सावली जर एखाद्या छोट्याशा तिर्यक योनीच्या एखाद्या व्यक्तीवर गेली असेल किंवा पशुवर जर गेली असेल तर कसं, तर भगवान बुद्ध जेव्हाही चालत असतात तर तो प्रिमायसिस असतो, एक सम्यक संबुद्धाचा एक वलय असतो की त्या सर्वांप्रती मैत्री करत असतात. आणि बुद्ध जर त्यांच्या जवळून जात असतील तर समजून जायचं त्या तिर्यक योनीतल्या व्यक्तीचं असो का कोणाचं असो, त्यांचं कुठं ना कुठं पुण्यकर्म आहे म्हणून सम्यक संबुद्ध त्यांच्या जवळून जात असतात. पुन्हा हेही समजून घ्या दायकांनो, ज्यावेळेस भगवान सम्यक संबुद्ध जवळ येतात आणि जवळ आल्याबरोबर पटकन बघा लवकर, ज्यावेळेस सम्यक संबुद्ध जवळ येतात, सर्वात आधी ज्यांचे मतने बदलणारे असतात ते सर्व, त्या सर्वांमध्ये वप्प भंतेजी जातात पटकन. वप्प भंतेजी पटकन जसं आता सम्यक संबुद्ध येत आहेत, 100 मीटर अंतरावर दूर आहे, सर्वांनी तर ठरवलं कोणी बोलायचं नाही, कोणी पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, कोणी बॅग पकडायची नाही, कोणी भिक्षापात्र पकडायचं नाही, कोणी बसायला लावायचं नाही. असे जेवढ्यांचेही मत होते त्या सर्वांच्या मतांपैकी पहिलं बप्प काय करतो, जातो लगेच 100 मीटर अंतरावर जातो आणि पहिल्यांदा भगवान सम्यक संबुद्धांची बॅग हातात घेतो, म्हणजे भिक्षापात्राची जी झोळी आहे ते बुद्धांची हातात घेतो. आणि महानाम जसे येतात सम्यक संबुद्ध, हा महानाम आपल्या लोट्यामधून पाणी घेतो आणि त्या भगवंताच्या सम्यक संबुद्धाच्या चरणाशी पहिल्यांदा पाणी टाकतो आणि पाणी बुद्धाचे पायाला हे करून वंदन करतो पहिल्यांदा. आणि असं करता करता अश्वजी लगेच जातो आणि गेल्यानंतर लगेच म्हणतात की महाश्रमण गौतम आपण बरे आहात ना, आपण बरोबर आहात ना. लगेच मत बदलते भंतेजींचं आणि भंतेजी लगेच आपलं जवळचं जे आसन असते ते उचलतात आणि लगेच ते तिथे टाकतात. आणि लगेच मग कौंडिन्य भंतेजीचंही बदलते मत. कौंडिन्य भंतेजी म्हणते थांबा, थोडं गवताच्या थोड्याशा भाऱ्या असतात, ते गवताची भारी ते कौंडिन्य भंतेजी टाकतात आणि मग भंतेजी त्याच्यावर आसन टाकतात आणि मग सम्यक संबुद्ध त्या जे धम्मिक स्तूप आहे त्या स्तूपाजवळ भगवान सम्यक संबुद्ध बसतात. आणि बसल्याबरोबर
बसल्याबरोबर प्रश्न उपस्थित करतात. कोण प्रश्न उपस्थित करतात? एक म्हणजे प्रश्न म्हणजे कोण? कौलिन्य भंतेजी प्रश्न उपस्थित करतात. काय तुम्हाला खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा मार्ग सापडलेला आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की होय कौलिन्य, मला दुःखमुक्तीचा मार्ग सापडलेला आहे. आता मी महाशमन गौतम राहिलेलो नाही. आता मी सम्यक संबुद्ध झालो आहे. आणि असं बोलता बोलता भगवान बुद्ध प्रथमतः धम्मचक्र प्रवर्तनाला सुरुवात करतात. जेव्हा ते सुरुवात करतात, दायकांनो, अनेक लोक म्हणतात, अनेक आमच्या उपासक उपासिका म्हणतात, हे पाचच तर भंतेजी होते म्हणतात. भंतेजी काय काय उपासिकेला हे समजत नाही, काय काय उपासिका शब्दांच्या गोष्टीलाही समजत नाही. त्यांना काय वाटते, अनेक उपासक उपासिका म्हणतात की भंतेजी भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तर पाचच भंतेजी होते म्हणते, आणि बाबासाहेबांना धम्मचक्र प्रवर्तन केलं तर 5 लाख लोक होते म्हणते. सांगा म्हणते, भगवान बुद्ध श्रेष्ठ आहे की बाबासाहेब श्रेष्ठ आहे? आणि असं बोलून लोकांना असं वाटते, काही लोकांना, की हा बाबासाहेबांच्या विरोधात बोलतात की काय. अरे ज्या व्यक्तींनी, ज्या बाबासाहेबांनी भगवान बुद्धाला गुरु मानलं असेल तर शिष्य हा गुरुची बरोबरी करू शकतो? अजिबात नाही. आणि धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त बुद्धच करू शकतात, अन्य कोणीही करू शकत नाही. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं नाही, धम्म दीक्षा सोहळा घडवला, जेणेकरून अनेक लोकांना भगवंताच्या धम्माचा अभ्यास करता आला. पण दायक शब्द असे सापडतात, कोणाला कोणतंही चिटकवून देतात. आणि अशा अनुषंगाने आपण त्या गोष्टीला चालत चालत मग ही येणारी पिढी, जाणारी पिढी तसंच चुका करत असते. पण धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त सम्यक संबुद्धच करू शकतात, पच्चेक बुद्धही करू शकत नाही, परतही करू शकत नाही, शामक बुद्धही करू शकत नाही. फक्त भगवंताचे जे डावे आणि उजवे हात असतील, सारिपुत्त आणि महामोगल्या, हे दोनच व्यक्ती आहेत, हे फक्त धम्मचक्र अनुवर्तन करू शकतात, पण ते प्रवर्तन करू शकत नाही. हे समजून घेतलं पाहिजे दायकांना. नाहीतर दायकांना असं वाटते, मग बाबासाहेब श्रेष्ठ की भगवान बुद्ध श्रेष्ठ? दायकांना हे समजून घ्या, ज्या वेळेस भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तर हे 5च परिव्राजक नव्हते, तर निदान कमीत कमी 14 लाख लोक होते. किती लोक होते? 14 लाख लोक. आणि त्यावेळेस पहिल्याच एका सेशन मध्ये 4 लाख उपासक उपासिका सत्वलोक देवतालोक हे श्रोतापत्ती फळाला प्राप्त झाले. पहिल्याच याच्यात सांगा किती पुण्यवान असतील. का? कारण धम्मचक्र प्रवर्तन जेव्हा बुद्धांनी सुरू केलं तेव्हा त्या लोकांना प्रज्ञाही माहित नव्हती, समाधीही माहित नव्हती, शीलही माहित नव्हतं, पण अनेक जीवनाची पारमिता त्यांच्या सोबत होती. म्हणून दायकांनो, तुम्ही हे पुष्प जरी दान देत असाल ना, हे पुष्प जरी दान देत असाल ना, आता काही उपासिका हे म्हणत असतील की भक्ताची पुष्पाचं दान हे लईच लहान दान झालं, उपासिकेला त्याचं ज्ञानच नाही. हे पुष्प जरी तुम्ही दान दिलं ना दायकांनो, पण संकल्प जर केला ना, या पुष्पाच्या दानादी पुण्यकर्मातून जेव्हा केव्हा सम्यक संबुद्ध जन्माला येतील तर त्याची बुद्धवाणी मी आमोर सामोर ऐकली पाहिजे, म्हणून मी हे दान करत आहे. असा जरी संकल्प जरी करत असाल दायकांनो, हा संकल्प येणाऱ्या बुद्धाच्या कालखंडाच्या पारमितेसाठी आपला थोडा अंश हे तयार होत असतो. पण दायका तसा उत्पन्नच करत नाही संकल्प, तर लाभ तरी कसा होईल दायकांना? अनेक उपासक उपासिका, मला माहिती नाही अमरावतीच्या दायकांनी काय आणलं, पण काही दायिका
काल काल नाही 2 दिवसाआधी एक उपासिका आहे, त्यांनी मला सांगितलंच नाही, भरतेजी तुम्ही राहाच. म्हणजे म्हटलं मला काय कल्पना, मला तुम्ही सांगा. तर त्यांनी मला शेवटपर्यंत सांगितलं नाही की भंतेजी आम्ही असं करतो आहे. पण त्या दायिकेनी आमच्या सोबत बांगलादेशाला सोबत होत्या. बांगलादेशाला सोबत असताना एकदा मी चैत्यावर देसना दिली होती. त्या चैत्याची देसना त्यांनी ऐकली होती. त्यांच्या चित्तात काय उत्पन्न झालं मला माहिती नाही, पण काल त्यांनी भोजनदानही दिलं आणि काहीतरी एक सुंदर असं धातू ठेवण्यासाठी सुंदर असं कलश ते त्यांनी दानही केलं. आणि मला सांगितलं की भंतेजी मी खूप दिवसापासून संकल्प केला होता, माझ्या चित्तात उत्पन्न, मी तेव्हा विचार नाही केला, पण सायंकाळच्या वेळेस मी थोडा चिंतन करत होतो तेव्हा माझ्या चित्तात उत्पन्न झालं की एखादी दायिका एखाद्या धातूसाठी जर काचाचं जर दान देत असेल तरी ते दायिका बुद्ध शासनाला वाचवण्यासाठी सुद्धा सर्वात मोलाचं दान देत आहे. ते काचाचं दान जरी असेल पण त्याच्यात बुद्ध शासन वाचलं पाहिजे, बुद्धांचे धातू वाचले पाहिजे, हा त्यांचा मूलभूत महत्वाची चित्ताची चेतना. मला वाटते रायबोला तुम्ही एक स्तूप दिलं होतं ना, मला लक्षात आहेच थोडस. आमच्या रायबोली आईने तिथे बघितलं आणि बुद्धजवळ लई झटके पटके खात खात एक स्तूप आणलं होतं. आणि त्यांच्या चित्ताची चेतना होती की भंतेजी इथे धातू, अजूनही तुमच्या याच्यात काही धातू आहेत आणि त्या याच्यामध्ये त्यांनी जे चैत्यासारखं दान दिलं. मागच्या वेळेस रक्तपाल भंतेजी आहेत, त्यांनी सुद्धा मला 1.5 किलोचे चांदीचे सिक्के दान दिले. बहुतेक सालबर्डीला त्याच्यापेक्षा 1.25 किलो असतील, 1.25 किलो असतील दिले. तर मी बोललो भंतेजी कशाला, तर ते बोलले भंतेजी जेव्हा केव्हा आपण एखादी स्तूप बनवू, एखादी चैत्य बनवू, तेव्हा वाटलं तर ते त्या दायकाचं दान तिथे तुम्ही टाकलं तरी हरकत नाही, पण माझं काम आहे दान देणं. तर निश्चित त्या भंतेजींनी सुद्धा दान दिलं. मला असं आठवलं की दायिकेनी गरज नाही पण मोठं दाखवून दान द्यायची की बाबा मी खूप दान देतो आहे, माझ्यासारखा श्रेष्ठ उपासिका नाही, तसं अजिबात नाही दायका. उपासिकेने आपल्या घरून जर पाण्याची बॉटल जरी आणली असेल आणि त्यांनी संकल्प केला असेल की मी जे काही पाणी दान देत आहे, या पाणी दानातील पुण्यकर्मातून, या पाणी दान देण्याच्या कुशल कर्मातून खऱ्या अर्थाने भंतेजींना माझ्या पाण्यातून ऊर्जा प्राप्त हो आणि लोकांना सद्धम्म सांगण्यामध्ये माझं दान हे लाभदायी ठरो, असा जरी संकल्प केला ना तरी सुद्धा हे उत्तम दानामध्ये होते. आता तुम्ही बघा ना, तुम्ही रोज तुम्ही उपासक उपासिकेला तुम्ही आला, पण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे सकाळी सकाळी डोळ्यांनी हे जर पानं दिसले आपले तर सकाळी सकाळी भिक्षूंना यवागु ध्यान करण्याची पद्धत आहे. मलाही माहित नव्हतं बरं का, एकही माहित नव्हतं म्हणून, पण आम्हाला बांगलादेशाला रोज काही यवागु द्यायचे. मी म्हटलं हे का होय, कारण आपल्याला इकडे पोहे खायची सवय, उपमा खायची सवय, जास्तीत जास्त चटक खायची सवय, पण ते यवागु खायची सवयच नव्हती. पण ते सकाळी सकाळी भंतेजी तांदळाची खीर द्यायचे. मी म्हणलं हे तर खिचडी सोड. मग ते बांगलादेशातले लोक सांगायचे हे खीर वर म्हणे खीर, पण म्हणलो हे तर गोडच लागत नाही जी, पानकी पानकी वाटते. नाही नाही म्हणते जी ते तशीच राहते म्हणते, पण ते तांदळाची खीर असते. मला माहित नव्हतं. मग मी जेव्हा विशाखांना वाचलो तेव्हा लक्षात आलं नाही, हे जे विशाखा होती ही विशाखा रोज बुद्धाला म्हणजे महापरिनिब्बाण होईपर्यंत त्या विशाखाने भगवंताला तांदळाची खीर दान दिली.
तुम्ही आणले का आपल्या घरून तांदूळ तरी? नाही, अजिबात नाही. एवढे सारे लागतात का? नाही, एवढेशे, फक्त एवढेशे भिजत ठेवले असते आणि सकाळी सकाळी उत्तम पद्धतीने जर त्या गोष्टी आपण केल्या असत्या सकाळी सकाळी, पण ते चित्तात उत्पन्न व्हायला पाहिजे यवागू दान देण्याचं. मी भरतेजींना बघितलं की कसं काय एकदम भरतेजी, एकदम भरतेजीला सकाळी सकाळी भरतेजी का तुम्ही तर काय सकाळी काहीच खात नाही, काय नाही, काय खात नाही, काय नाही म्हणजे यवागू. म्हणलं हे नवीनच विषय पाहायला भेटला बाबा. आणि जेव्हा भरतेजीने ते सेवन केलं तेव्हा वाचण्यात आलं की खऱ्या अर्थाने याचं किती मोठं बळ आहे. लोकांना एकच माहित आहे की सुजाताने खीर दिली, पण लोकांना ही नाही माहित की खीर हे दोन पद्धतीचे आहेत या बुद्ध शासनात. एक म्हणजे ते सुजाताने खीर दिली, तिचाही 1,00,000 कल्पाचा पार्वतीचा अभ्यास होता, तेव्हाच बोधिसत्वाला शेवटचं जेवण देणारी ती उपासिका. आणि हा त्या जो विशाखाचा जो संकल्प होता की प्रत्येक भिक्षूला रोज सकाळी ती तांदळाची खीर दान करेल. तुम्ही नाही काही दान दिलं तरी चालेल. आता मला माहितच नव्हतं, पण मी कानपूरच्या केंद्रावर गेलो असताना, शिबिराला असताना मला रोज सकाळी सकाळी ते माझ्यासाठी तांदळाची खीर, तांदळाची हे आणायची. मग मला तेव्हा आठवलं भरतेजी आपल्याला हे काही नाश्ता नाही, हे यवागू दान देत आहेत. म्हणजे एक विपश्यना केंद्र ते भिक्षूंना सकाळी सकाळी काय दान दिलं पाहिजे याची चेतना त्यांच्या चित्तात होती. आणि रोज ते सकाळी सकाळी काहीच नाही, फक्त यवागू दान द्यायचे. एवढंच म्हणजे शिबिर असताना सुद्धा सकाळी सकाळी पहाटेला पाण्यासारखं थोडस असं दान द्यायचे. मी मग शेवट विचारलंच, टीचरला विचारलं कि गुरुजी बोला पण नाश्ता होता कौन कर ही नहीं रहे थे सवेरे, मगर ये सवेरे सवेरे ये चावल का ये क्यों दे रहे थे? बंते जी बोले गुरुजी ने बता के रखे हैं बोले कि जब भी भिक्षु आते हैं तो भी अपने हाथों से दानशील भावने का अभ्यास होना चाहिए. इसलिए हम कोशिश करते कि जब कभी भिक्षु आते हैं, जेव्हा केव्हा भिक्षु येतात तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना सकाळी सकाळी यवागू दान देत असतो, जेणेकरून त्या तांदळाच्या खिरीने संपूर्ण इंद्रिय हे ताजेतवाने होत असतात, असं त्यांचं एक मत आहे. आणि बुद्धही तसंच म्हणायचे. एक बुद्धाला आनंदाने प्रश्न विचारला होता आनंद भरतेने की तुम्ही हे तांदळाची खीर खाऊन खाता, घेता, ग्रहण करता? तर बुद्ध म्हणायचे आनंदाला, अरे आनंदा, हे जे खीर दान हे जर स्वीकारली तर संपूर्ण इंद्रिय हे अतिशय ताजतवानं होत असतात, म्हणून त्यासाठी हे खिरीचं दान हे स्वीकारलं जाते. तर दायकांनो तुमच्या चित्तात उत्पन्न झालं पाहिजे. तुम्ही काय करा, बनवून आणा, फ्रीज मध्ये ठेवा, भरतेची घ्या ना सकाळी मला तसं नाही पाहिजे. काही काही उपासिका आहे तसं दाखवण्यासाठी, पण काही दायिका आणतात आणि करतात. तर दायकांनो हे सकाळचं दान, जेव्हा जेव्हा भगवान सम्यक समृद्ध सकाळी सकाळी जेव्हा ध्यान करायचे आणि तपासायचे आज कोण्या उपासिकेचं पुण्यकर्म आहे, आज कोण उपासक उपासिका फलशुद्ध होणार आहे, आज कोणत्या उपासक उपासिकेंना धम्म मला सांगण्याची गरज आहे. जेव्हा भगवान बुद्ध सकाळचं जेव्हा ध्यान करायचे ना तेव्हा लक्षात यायचं, अरे आज याचं पुण्यकर्म आहे, आज यांना हे सांगावं लागेल. म्हणून दायकांनो, म्हणून पारंपरिक देशामध्ये सकाळी डोळे उघडले तेव्हापासून कुशल कर्म संपादित करण्याचीच ती परंपरा आहे. म्हणून तुमच्या चित्तात नाही दान दिलं तरी चालेल, पण निदान कमीत कमी एक थोडीशी आपल्या हाताने बनवलेली तांदळाची खीर आपण संघाला दान दिलं पाहिजे. हा एक महत्वाचा आणि प्राथमिक भाग समजला जातो. दुसरं महत्वाचं, आता मला माहिती नाही, काल त्या दायिकेंनी एक सुंदर पात्रही आणलं, पण त्याच्यासोबत बोधिवृक्षाचं झाड, जे बुद्धगयाला जे काही बिया पडल्यात त्याच्यातून त्यांनी त्या
बियाचं संगोपन केलं आणि ते बोधिवृक्ष काल त्या उपासिकेने दान दिलं. भंतेजी म्हणतात की हे बोधिवृक्ष अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी भिक्षू इथं येऊन ध्यान करतील, तपतील, फलशूट होतील. आता उपासक उपासिकेंनो, तुम्ही एखादी बोधिवृक्ष आणलं का आपल्याकडून? नाही. तुमचे हातच दुखतात ना, कोण आणणार पाण्या पावसाचं, कोण त्रास घेईल? जो व्यक्ती बोधिवृक्ष कधीच दान देत नसेल तर समजून जायचं बुद्ध शासनात त्याचा जन्म होत नाही. ज्याच्या हातून जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष दान केलं जाते तर समजून जायचं या बुद्ध शासनाच्या कालखंडात नाही, पण येणाऱ्या बुद्ध शासनाच्या कालखंडात त्यांना उत्तम जन्मग्रहण करण्याची संधी प्राप्त होते. आणि दुसरी, ज्या ठिकाणी या बोधिवृक्षाच्या जवळ बुद्ध असतात त्या नगराच्या जवळच त्या व्यक्तीचा जन्म होत असतो. कारण बुद्धांसोबत रोज त्यांची गाठभेट झाली पाहिजे, हा त्यांचा महत्वाचा कुशल कर्माचा भाग असतो. म्हणून दायकांनो, नाही काही असलं तर कमीत कमी एक आपल्या सोबत पिंपळाचं बोधिवृक्ष सुद्धा आपण सोबत आपल्या आणलं पाहिजे. हा महत्वाचा आहे. तुमच्या हातानेच लावा, पण तो सोबत दान देण्याची ती एक संधी प्राप्त झाली पाहिजे. मला मगाशी एका दायिकेने एक प्रश्न विचारला, त्याच्यावर बोलतो आणि समापन करतो. भंतेजी म्हणले मला वर्षासाठी का द्या, वर्षासाठी का. दायिकेने एक सांगतोय, त्या ज्येष्ठ पौर्णिमेपासून ही सुरुवात होत असते वर्षासाठीकाची. त्या कालखंडात काय व्हायचं, वर्षवासाच्या कालखंडात फक्त भिक्षू एकच चिवळ घालायचे आणि पाण्याने एकदा काय झालं की भिक्षू लोक पाण्याने जाम ओले झाले आणि ओले झाल्यानंतर मग काय करायचं, एवढे कापड ओले आहेत मग काय करायचं. मग अशा वेळेस त्या संपूर्ण भंतेजीने अंगावरचे सारे कपडे काढले आणि एका गोळेमध्ये तिथंच वाळवायला ठेवून दिले. आणि वाळवता काही लोक आले आणि साऱ्या भंतेजीकडे पाहिलं आणि ते पाहिल्याबरोबर त्यांना असं वाटलं, हे तर बौद्ध भिक्षू आहेत, हे तर बुद्धांचे अनुयायी आहेत आणि हे कसं काय एकदम असं वाटत आहे, असं त्यांना आढळलं. आणि ही घटना गेली बुद्धांच्या जवळ आणि बुद्धांनी त्याच्यावर अनेक दायिकांच्या संदर्भात सांगितली. तर तेव्हा विशाखाच्या चिंतात उत्पन्न झालं. भिक्षूंना कमीत कमी आंघोळीच्या वेळेस एखादी कपडा त्यांना मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना अंग पुसता आला पाहिजे. अंग पुसल्यानंतर त्यांना ओले झालेले कपडे घालता आले पाहिजे. त्यासाठी 8 वरांपैकी एक जे वर मागितलं तर ते सुद्धा या विशाखानेच मागितलं. म्हणून तेव्हापासून ती परंपरा होती. या वर्षवासाचा पहिला दिवस आणि ज्येष्ठ पौर्णिमेपासून जे दिवस असायचे त्या दिवसाला लोक उपासक उपासिका पारंपरिक देशामध्ये वस्त्रसाठिका दान द्यायचे, म्हणजे कापड दान द्यायचे, कोणी चिवर दान द्यायचं. ती परंपरा होती जेणेकरून भिक्षूंना असं ओलं होण्याची ती संधी प्राप्त होऊ नये. म्हणून हा दिवस म्हणजे वस्त्रसाठिका आजपासून वाटलं तर उद्यापासून, तर खऱ्या अर्थाने उद्यापासून तर आपण दायिका उपासक उपासिका नाना विधीचं दान करू शकतो. पण हा जो दिवस आहे तो वस्त्रसाठिकेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आम्ही एकदा मला असं वाटतं इथून 5-6 वर्षाआधी आम्ही बांगलादेशाला गेलो असताना भंतेजी होते, मी होतो आणि मला असं वाटतं या ज्येष्ठ पौर्णिमेच्याच 2 दिवसाच्या नंतर आम्ही गेलो. तर भंतेजी आणि आम्ही जिथे जायचो तिथे आम्हाला उपासक उपासिका चिवळ दान द्यायचे. मी म्हणलं भंतेजी आता कधी चिवळ दान नाही, काय नाही, देतात कसे काय चिवळ दान. तर भंतेजींनी सांगितलं होतं, अरे हा परंपरा आहे की ज्येष्ठ पौर्णिमेपासून ते आषाढी पौर्णिमेपर्यंत जो मधला जो काही वेळ आहे तर दायिका त्याला वस्त्रसाठिका दान देत असतात. तो कार्यक्रम पारंपरिक देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि आपल्याकडे थोडस एखादी कार्यक्रम घ्यायचा म्हणला तर भंतेजीने 10 वेळेस विचारलं, हे का होती वर्षासाठिका, हे काही समजलंच नाही. आता ते किती वेळेस सांगू वर्षासाठिका वर्षासाठिका वर्षासाठिका,
पहिले तर मला नव्हतं समजत, पण आता हळूहळू समजायला लागला. दायकांनो, ही एक संधी असते आपल्याला कुशल कर्म प्राप्त करण्याची. म्हणून उद्याची आजचा दिवस अतिशय महत्वाचा धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस. त्या दिवसाला तुम्ही सर्व दायिका तुम्ही जे जे काही संकल्प करून आले असतील त्यांनी ते संकल्प केले पाहिजे. मग अशी एक म्हातारे बाबाजी म्हणत म्हणे की भंतेजी म्हणजे उद्या चिवर देऊन टाकायची म्हणत. ते बाबाजी वस्तीने येतो म्हणजे म्हणत मग अशी. मग हळूशानं मला एक गोष्ट म्हणलं की भंतेजी म्हणजे या म्हातार वयातच माझ्या मनात काढून आले म्हणे चिवर घ्यायचं. मी हळूशानं म्हणलं गुरुगिरी जिवंत आहे का? तर म्हणत नाही जिवंत गेली म्हणत. मग म्हणून म्हणलं आता आलो म्हणा. म्हणलं गुरु जिवंत असताना आलो होतं का? नाही जी म्हणत. मी म्हणलं हा गमतीचा भाग होता, पण महत्वाचं त्यांनी कितीही तेव्हाही प्रयत्न केला असता तरी झालं नसतं, कारण त्यांच्या ज्या निष्कम्य पारमिता आहेत हे परिपूर्ण झाल्या नव्हत्या. म्हणून त्यांच्या चित्तात गृहत्याग करण्याची भावना नसते, उत्पन्न झाली नाही. तर हा एक महत्वाचा आहे, त्याचा क्रायटेरिया आहे. आणि दुसरी गोष्ट की म्हटलं हे अंगावर जे चिवड येते ना, म्हटलं चिवड हे केव्हा येते की जेव्हा तो व्यक्ती अष्टपरिष्कार दान देतो, अष्टपरिष्कार दान देतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगावर चिवड दान येत असते. बंदेजी आम्ही जेव्हाही कधी कधी उपसर्गाच्या वेळेस चर्चा करतो तेव्हा भंतेजी नेहमी म्हणतात की जे लहान वयामध्ये भिक्षू झाले तर ते व्यक्ती त्यांनी कितीतरी जीवनापासून अष्टपरिष्कार दान दिलं असेल आणि या अष्टपरिष्काराचा प्रभाव खूप मोठा होत असतो. म्हणून दायिकेंनी, उपासक उपासिकेंनी तुम्हाला ज्या पद्धतीने असं वाटलं त्या पद्धतीने तुम्ही कुशल कर्म संपादित करू शकता. पण मात्र हे जरी तुम्ही दान नाही दिलं तरी चालेल, पण येताना मात्र आपल्या सोबत एकतरी पुष्प आपण घेऊन आलं पाहिजे, कारण त्याचं दान सर्वात मोठं दान असते. एक पुष्पाचं दान, एका पुष्पाने बुद्धाची केलेली वंदना. या अमरावतीच्या उपासक उपासिका बघा ना, मागच्या वेळेस मी बोललोच होतो, पण त्यांनी ती गोष्ट अंमलात आणली. एक गोष्ट म्हणजे कशी, माझी इंजेक्शन सरळ राहते, ते काही कापूस लावायची गरजच नाही, पण मी सरळ बोलतो, टोलावर बोलतो. मागच्या वेळेस मी बोललो होतो, या उपासक उपासिकेंनी फक्त बुद्धांसाठी चिवर आणलं आणि 28 बुद्धांनी तसंच ठेवलं. ते 28 बुद्ध काय म्हणतील म्हणलं, काय म्हणतील बुद्ध. पण यावेळेस या अमरावतीच्या उपासिकेंनी या 28 बुद्धांसाठी चिवर आणलं. म्हणजे थोडासा झटका मागच्या वेळेस दिला तर कमीत कमी त्यांच्या चित्तात तर रुजलं. याच्यातून काय झालं, सभ्य बुद्धां समसमा, म्हणजे आपली जी श्रद्धा आहे ती तरुणकर बुद्धापासून, मेघंकर बुद्धापासून, सर्वंकर बुद्धापासून, दीपंकर बुद्धांपासून ते गौतम सम्यक संबुद्धांपर्यंत आपली श्रद्धा एकसारखी आहे हे सिद्ध होते. आणि दायकांना जो व्यक्ती असं करतो ना, तर समजून जायचा त्या व्यक्तीचा जन्म सुद्धा केव्हा होतो की जेव्हा ज्या बुद्ध शासनामध्ये लोकांची वयमर्यादा 1 लाखापेक्षा जास्त, 1 लाखापासून सुरुवात होते, तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म होतो, जो व्यक्ती प्रत्येक बुद्धाबद्दल समसमान श्रद्धा ठेवता उत्पन्न करतात. काही उपासिका मेणबत्ती घेतील, लावतो, मोठ्या बुद्धाला लावतो, लहान बुद्धांना तसंच ठेवतो. काही उपासिका याच्यापेक्षाही डेंजर आहेत. काही उपासिका हे दिवे लावतात भक्तीला दाखवण्यासाठी, आणि थोड्या वेळानंतर हे दिवे विझून जातात. ते बुद्ध कोणाला सांगतील. मग मी हळूशाला जेव्हा वंदना करतो, क्षमायाचना करतो, तेव्हा त्या बुद्धांना विचारतो, भगवान माझ्या हातून काही चूक झाली का?
तेव्हा मला सांगतं की बापरे, त्या उपासिका दिवे तर लावतात, पण दिवे लावत असताना यांची श्रद्धा काही सम्यक नाही आहे. ते शेवटपर्यंत त्यांनी दिव्यांकडे लक्ष नसते. कोणाची वाट जाऊन असते तर कोणतं तेल संपून असते, कोणतं विझून असतात, पण मात्र एका बुद्धाला ते विझूच देत नाही म्हणतात. नाही फुटतील का एवढे भक्तीची नाही नसतील, एवढे बुद्ध नाही नसतील का? पण तरी आमच्या उपासिकेने काहीच वाटत नाही. मी म्हणतो भगवान जाऊ द्या ना, या जन्मात आमचं 2600 वर्षानं जन्म झाला, आम्ही लई पापी आहोत, अकुशल कर्म आहेत आमचे, पण निदान कमीत कमी या जीवनामध्ये आम्ही कुशल कर्म करण्याची संधी. पण आजच्या या दिवसाला अमरावतीच्या दायकांच्या चित्तात जे उत्पन्न झालं, मी म्हणेन तुमच्या सर्वांच्या त्या चित्तात उत्पन्न हो. कारण सर्वे बुद्धां समसमा, जेव्हा आपण अनेक बुद्धांची वंदना करतो तर तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला खूप मोठा लाभ होत असतो. जर फक्त या सम्यक संबुद्धाला हेच फक्त बुद्ध असे आहे, म्हणजे तरणंतर बुद्धापासून ते या सिद्धार्थ गौतमापर्यंत याच बुद्धांचा शासन कालखंड सर्वात लहान आहे. बाकी जेवढे बुद्ध बघा, म्हणजे या भद्रकल्पातले जेवढे बुद्ध बघा, ते तेवढे बुद्धांची सर्वांची वय मर्यादा जास्त आहे, बुद्ध शासन जास्त आहे. पण या सिद्धार्थ सम्यक संबुद्धांच्या जे शासन कालखंड आहे, म्हणजे बुद्ध हयात असण्याची जी मर्यादा आहे, ती फक्त 100 वर्षापर्यंत, आणि हा 5000 वर्षाचा जो शासन कालखंड आहे, सर्वात कमी शासन कालखंड. म्हणून दायकांनो, आजच्या या दिनाच्या पर्वावर तुम्ही सर्वजण इथं जमला आहात. निश्चित जेव्हा तुमच्या चित्तात उत्पन्न होईल, नाही काही होत असेल, एक पुष्प आपल्या हातून दान द्यायचं, तेही नाही काही होत असेल तर आपण आपल्या घरून आणलेली पाण्याची बॉटल ते सुद्धा दान करता येईल. आणि ते जरी नसेल तर आपल्या घरातली माती ते सुद्धा जरी आणली आणि ते सुद्धा या बोधिवृक्षाला दान दिलं तरी ते पुण्यकर्म सर्वात मोठं होते. दायकांनो, म्हणून आपण सर्व उपासक उपासिका, दायिका, आपण या सर्व गोष्टी समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने राजा शुद्धोधनाचा जन्माचा दिवस, इसवी सन पूर्व 603 आणि खऱ्या अर्थाने त्यांचा निर्माणाचा जर समजा कोणता दिवस असेल तर इसवी सन पूर्व 523 या अनुषंगाने दायिकांनो, उपासक उपासिकांनो, या वर्षाच्या दिनाच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण इथपर्यंत जमला आला आहात. निश्चित शिव समाधी प्रज्ञेच्या आधारावर या सर्व गोष्टी तुम्ही समजून घेतले पाहिजे. निवड फक्त वर्षावास म्हणून वर्षावास नाही, खऱ्या अर्थाने आजचा दिवस आपल्या या 5ही पंचवग्य भिक्खूंना या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये एखाद्या व्यक्तीला दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारा जर कोणी गुरु जर मिळाला असेल, तो दिवस म्हणजे आजचा दिवस. म्हणून या संपूर्ण जगामध्ये आणि पारंपरिक देशामध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना अति जास्त प्रमाणात धम्म आक्रमण केला जातो, त्या ठिकाणी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन खूप मोठ्या जोमाने, खूप याच्याने, हा जर दिवस जर उगवला नसता ना दायकांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रज्ञेचा अभ्यासच करता आला नसता. आणि कोणतेही बुद्ध जेव्हाही जन्माला येतात, शील सांगत नाही, समाधी सांगत नाही, फक्त प्रज्ञा सांगतात. कोणतेही बुद्ध का? कारण ऑलरेडी लोक जे जन्माला येतात ते शीलवानच जन्माला येतात आणि समाधीही युक्त लोक येतात. म्हणून आपण सर्व दायिका, उपासक उपासिका या अनुषंगाने आपण सर्व या संदर्भात एक अतिशय महत्वाची आपण लक्षात घ्यायचं आहे, कारण हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे.
वर्षवासाचा दिवस आहे. या अनुषंगाने आपण सर्व समजून घ्यायला पाहिजे. आता वेळ काय नव्हता म्हणून काय एखाद्या विषयावर बोट ठेवता आला नाही, पण जेव्हा जेव्हा समजा बोट ठेवता येईल, पण तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना सर्वधर्म सांगण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपल्या शब्दांना विराम देत असताना आपल्या सर्वांप्रती असीम कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना विराम देत असताना आपल्या सर्वांप्रती वायुमंगल जीवनाची कामना करतो. सब रोगों विनाशको माते भवन अंतरायो सुखी दीर्घायु को भव अभिवादन निजन बड़ा पचारियो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं करन्ति. सुखे दुःखांना प्रचोदू सुखी हो मंगल कल्याण सुखी हो.